नमस्कार. एका साध्या नारळात आरोग्याची कोणती आश्चर्यकारक रहस्य दडलेली असू शकतात याचा कधी विचार केलाय? चला आज आपण नारळ पाण्याच्याच या आरोग्यदायी शक्तीबद्दल जाणून घेऊया. चला तर मग सुरुवातच करूया नारळ पाण्याच्या एका अशा गुणधर्माने जो अक्षरशः आपलं जीवन वाचवू शकतो. हे फक्त एक साधं पेय नाहीये, तर निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे. आता हे वाक्य पहा. कॉलरासारख्या गंभीर आजारात नारळ पाणी फक्त तहान भागवणारं पेय राहत नाही, तर ते एक महत्त्वाचं औषध ठरतं. पण हे कसं काय शक्य आहे? चला यामागचं विज्ञान समजून घेऊ. नारळाचा प्रवास तसा भारत आणि पॅसिफिक बेटांवरून सुरू झाला. पण आज त्याचे आरोग्यदायी फायदे जगभरातले लोक घेत आहेत. यामागे नक्कीच त्याचे काहीतरी विशेष गुणधर्म असणार, बरोबर? तर मग असं काय आहे या साध्या दिसणाऱ्या पाण्यात जे त्याला इतकं खास बनवतं? चला त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांची ओळख करून घेऊया. हे पाणी थंड आणि ताजेतवानं करणारं तर आहेच, पण याचा सगळ्यात मोठा गुणधर्म कोणता माहितीये? ते म्हणजे हे नैसर्गिकरित्या जंतुमुक्त असतं. म्हणजेच थेट नारळातून प्यायलाच ते पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित असतं. आणि हो, याच्यात चवीतही एक गंमत आहे. कोवळ्या हिरव्या नारळाचं पाणी थोडं तुरट लागू शकतं, पण जसजसं नारळ पिकतं आणि त्यात मलई तयार होते, तसतसं हेच पाणी जास्त गोड आणि चवदार बनतं. आणि यात जी नैसर्गिक साखर असते ना, ती आपलं शरीर अक्षरशः लगेच शोषून घेतं. यामुळेच तर नारळ पाणी प्यायल्यावर लगेच ताकद आणि तरतरी आल्यासारखं वाटतं. पण ही ऊर्जा आणि गोडवा येतो तरी कुठून? ह्या पाण्याच्या आत नक्की कोणतं पौष्टिक भांडार दडलेलं आहे? चला बघूया. पाहिलं तर नारळ पाण्यात 95% जास्त निव्वळ पाणीच आहे. पण खरी कमाल आहे ना, ती त्या उरलेल्या 4.5% दडलेली आहे. हेच मोजके पोषक घटक या पाण्याला एक शक्तिशाली पेय बनवतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पोटॅशियम. तब्बल 312 मिलीग्रॅम. आता पोटॅशियम हे एक महत्त्वाचं इलेक्ट्रोलाइट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा क्षार आहे जो आपल्या शरीरातल्या पाण्याचं संतुलन आणि नसांचं कार्य अगदी व्यवस्थित ठेवतो. फक्त पोटॅशियम्स नाही हां, तर सोडियम आणि कॅल्शियमसारखे इतरही महत्त्वाचे क्षार यात आहेत. हे सगळं मिळून शरीरात एक नैसर्गिक रिहायड्रेशन सोल्युशन तयार करतात, जे आपल्याला आजारपणात किंवा खूप व्यायाम झाल्यावर एकदम उपयोगी पडतं. आणि या मुख्य क्षारांसोबतच मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अगदी थोड्या प्रमाणात लोह अशी सूक्ष्म खनिजांची एक टीम पण आहे. यातला प्रत्येक घटक शरीराच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतो. म्हणजे हे एक प्रकारे नैसर्गिक सप्लिमेंटच आहे. एवढंच नाही तर यात बी गटातील विटॅमिन्सचा पण खजिना आहे. आणि ही विटॅमिन्स काय करतात? तर आपण जे काय खातो त्यातून ऊर्जा तयार करण्याचं महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे नारळ पाणी प्यायल्यावर आपल्याला थेट ऊर्जा मिळते. बरं, इतके सगळे घटक तर आपण पाहिले. आता या विज्ञानाला आपल्या रोजच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी जोडून पाहूया. याला आरोग्यासाठी अमृत का म्हणतात ते आता कळेल. विचार करा, जेव्हा कधी उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातलं पाणी आणि क्षार एकदम कमी होतात, तेव्हा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक उपाय काय असू शकतो? आणि इथेच नारळ पाणी जादू करतं. ते फक्त कमी झालेलं पाणीच नाही, तर शरीरातून बाहेर पडलेले अत्यंत महत्त्वाचे क्षारही भरून काढतं. आणि हेच डिहायड्रेशन रोखण्याचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. हे इतकं प्रभावी आहे की काही संशोधकांच्या मते पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी इंजेक्शन घेण्यापेक्षा नैसर्गिक नारळ पाणी पिणं जास्त सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे विचार करा, निसर्ग आपल्याला काय देत आहे. आणि कॉलरासारख्या आजारात तर याचा एक अतिरिक्त फायदा पण होतो. नारळ पाण्यातील काही नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म आतड्यांमध्ये राहिलेल्या जंतूंचा नाश करायलाही मदत करतात. आठवत आहे का, आपण बी विटॅमिन्सबद्दल बोललो होतो. तर हीच विटॅमिन्स आपलं हृदय, आपली मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टम आणि आपली पचनसंस्था या सगळ्यांना सुरळीत ठेवायला मदत करतात. म्हणजे फायदा फक्त आजारपणातच नाही, तर रोजच्या आरोग्यासाठीही आहे. आता इतके फायदे जाणून घेतल्यावर प्रश्न पडतो की याचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा? चला, ते पिण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे ते पाहूया. एक सोपी टिप लक्षात ठेवा. नेहमी कोवळ्या, हिरव्या रंगाच्या नारळाचीच निवड करा. कारण नारळ जसं जुना आणि पिवळा होऊ लागतो, तशी त्यातील पोषक तत्वांची पातळी कमी होत जाते. सोपं आहे, जितकं ताजं तितकं चांगलं. आणि अजून एक सोपा उपाय,
ताज्या नारळ पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा. असं केल्याने त्यात व्हिटॅमिन सीची जी कमतरता असते ती भरून निघते आणि हे पेय आणखी पौष्टिक बनतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नारळ पाणी प्याल तेव्हा हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एक पेय नाही तर निसर्गाने दिलेले एक संपूर्ण आरोग्य पॅकेज घेत आहात. एका साध्या नारळात निसर्गाने केवढी मोठी शक्ती दडून ठेवली आहे नाही का?